श्री स्वामी समर्थांचे प्रभावी घरगुती उपाय. 1. दररोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा किमान 108 वेळा जप केल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होऊन मन शांती मिळते. 2. अक्कलकोटची वारी शक्य असल्यास वर्षातून एकदा किंवा संकटाच्या वेळी अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतल्याने रखडलेली कामे मार्गी लागतात. 3. दररोज सायंकाळी देवापाशी किंवा स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावल्याने वास्तूतील लक्ष्मी स्थिर राहते. 4. स्वामींना पिठलं भाकरीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. गुरुवारी स्वामींना याचा नैवेद्य दाखवल्याने घरात अन्नाची कमतरता भासत नाही. 5. तारक मंत्राचे सामर्थ्य. आजारपण किंवा भीती वाटत असल्यास निशंक होई रे मना या तारक मंत्राचे पठण करावे. यामुळे आत्मविश्वास वाढतो. 6. उंबरठा पूजन. दर गुरुवारी घराच्या उंबरठाची पूजा करून हळद कुंकू वाहिले असता घरात बाहेरील दोष दूर होतात. 7. गरिबांना दान. स्वामींच्या चरणी दान करण्यासोबतच एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास स्वामींची कृपा लवकर प्राप्त होते. 8. कडुलिंबाचा पाला. घरातील आजारपण दूर करण्यासाठी स्वामींचे स्मरण करून घराच्या मुख्य दरवाजाला कडुलिंबाच्या पानांचे तोरण लावावे. 9. स्वामी चरित्र सारामृत. ज्यांना आयुष्य खूप मोठी संकटे आहेत त्यांनी स्वामी चरित्र सारामृताचे 21 किंवा 51 अध्यायांचे दिवसांचे पारायण करावे. 10. तळहातावर जप. प्रवासात किंवा कोणत्याही कठीण प्रसंगी मनातील मनात स्वामी समर्थ जप केल्याने अदृश्य शक्ती पाठीशी उभी राहते. 11. पांढरी फुले. स्वामींना अर्पण केल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि बुद्धी सात्विक बनते. 12. अत्तर सेवा. स्वामींच्या पादुकांना किंवा फोटोला हिना किंवा चंदनाचे अत्तर लावल्याने सौभाग्य आणि समृद्धी वाढते. 13. गुरुवारचे उपवास. सलग 11 किंवा 21 गुरुवार स्वामींचे व्रत केल्याने मनातील इच्छित कार्य सिद्ध जाते. 14. अनुभव शेअर करणे. स्वामींच्या लीला आणि अनुभव इतरांना सांगितल्याने आपल्यावरील स्वामींची कृपा अधिक दृढ होते. 15. भीतीवर उपाय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे ब्रीदवाक्य केवळ वाचल्याने किंवा मनात आठवल्याने संकटे दूर होतात. 16. सुगंधी अगरबत्ती. स्वामींच्या फोटोसमोर रोज सकाळी चंदनाची किंवा केवड्याची अगरबत्ती लावल्याने घरातील वास्तुदोष आणि कलह कमी होतात. 17. पादुका पूजन. घरात स्वामींच्या पादुका असतील तर दररोज त्यावर अभिषेक करून ते तीर्थ प्राशन केल्याने आरोग्य सुधारते. 18. मुंग्यांना साखर. कामात वारंवार अडथळे येत असतील तर स्वामींचे स्मरण करून मुंग्यांना साखर आणि पीठ खाऊ घालावे. 19. खडी साखराचे नैवेद्य. रोज सकाळी स्वामींना खडी साखर आणि विलायची नैवेद्य दाखवून ते प्रसाद म्हणून खाल्ल्यास वाणीत गोडवा येतो आणि संवाद सुधारतो. 20. पिंपळाच्या झाडाला पाणी. गुरुवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून स्वामी समर्थ मंत्रांचा जप केल्याने पितृदोष शांत होतात. 21. मंगळवारी गूळ डाळ. ज्यांना घराचे स्वप्न पूर्ण करायचे आहे त्यांनी स्वामींना गूळ, फुटाणे किंवा डाळीचा नैवेद्य अर्पण करावा. 22. विभूतीचा वापर. अक्कलकोटची किंवा स्वामी समर्थांच्या मठातील विभूती कपाळाला लावल्याने नजर दोष आणि भीती दूर होते. 23. कापूर आरती. रात्री झोपण्यापूर्वी स्वामींसमोर कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते आणि शांत झोप लागते. 24. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा. स्वामींना स्वच्छता खूप प्रिय आहे. ज्या घरात देव्हारा आणि घर स्वच्छ असते तिथे स्वामींचा वास कायम राहतो. 25. गरिबांना वस्त्रदान. स्वामींचा प्रकट दिनी किंवा गुरुवारी गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान केल्याने सामाजिक प्रतिष्ठा वाढते. 26. औदुंबर वृक्षाची सेवा. गुरुवारी औदुंबर वृक्षाची 11 प्रदक्षिणा घातल्याने कठीण कामे सोपे होतात. 27. कडुलिंबाचे पान. रोज सकाळी स्वामींच्या नावाने कडुलिंबाचे 1 पान प्रसाद म्हणून खाल्ल्यास शरीरातील विषारी द्रव्ये निघून जाण्यास मदत होते.
28 साधू संतांचा आदर. स्वामींचे भक्त होण्यासाठी आधी आपल्या घरातील थोड्या मोठ्यांचा आदर आणि संतांचा आदर करणे आवश्यक आहे, तरच स्वामी प्रसन्न होतात. 29 नारळ अर्पण. एखादे संकट खूप मोठे असेल तर स्वामींच्या चरणी एक नारळ ठेवून स्वामी तुम्हीच आता रक्षण करा अशी प्रार्थना करावी. 30 शांतता पाळणे. पूजा करताना किंवा जप करताना शक्यतोवर मौन पाळावे, त्यामुळे जपाची शक्ती अधिक पटीने वाढते. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.